माझी आजी म्हणायची, स्त्रीने कसं पूर्णासारखं असावं। संसाराच्या पोळीत स्वतःला लेपटून घेताना स्वतःची ओळख आणि अस्तित्व आवर्जून जपावं। ती म्हणायची, पुरणपोळी म्हणजे सर्व पदार्थांची शान, देवाचं नैवेद्य पुरण असल्याशिवाय पूर्ण मानलाच जात नाही। त्याच्या नावातच पूर्णत्व आहे। म्हणूनच स्त्रीने कसं पूर्णासारखं असायला हवं, स्वयंसिद्ध आणि पूर्ण। आजीचे हे शब्द आयुष्यभर लक्षात राहतील असेच आहेत। असो, पुरणपोळी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते। आज पुरणपोळी बनवत असताना सगळ्या शंका दूर होणार आहेत। जी पुरणपोळी तुम्हाला किचकट वाटते, अवघड वाटते, थोडाफार प्रॉब्लेम येत असतील तर आजचा हा व्हिडिओ बघा। सगळ्या शंकांचं निरसन तुमचं याच व्हिडिओमध्ये होणार आहे। पाव किलो डाळ घेतली, यामध्ये पुरण किती होईल, पोळ्या किती होतील ते सुद्धा सांगणार आहे। अतिशय सोपी आजची ही रेसिपी असणार आहे, कारण इथे आपलं पुरण सुद्धा अगदी 2 मिनिटात वाटून होणार आहे। पुरणपोळी लाटताना पुरण जर पोळीमधून बाहेर येत असेल, तुम्हाला पुरणपोळी लाटणं अवघड वाटत असेल तर आजची ही रेसिपी नक्की बघायला हवी। इथे पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे। डाळ स्वच्छ धुवून घेते 2 ते 3 पाण्याने। आता अर्धा तास ही डाळ अशीच आपण भिजत ठेवूया। डाळ चांगली भिजली की डाळ लगेच शिजते, पुरण सुद्धा अगदी मऊसूद होते। पाव किलो डाळ होती सुरुवातीला, ही जी मी तुम्हाला वाटी दाखवली त्याच वाटीच्या अंदाजानुसार बरोबर 1 वाटी भरली। आता जितकं पुरण आहे तितकंच आपल्याला कणिक सुद्धा हवी आहे, जेणेकरून पुरण शिल्लक राहणार नाही किंवा कणिक सुद्धा आपली एक्स्ट्रा होणार नाही। 1 वाटी चणा डाळ होती, त्यासाठी 2.25 वाटी भरून मी इथे गव्हाचं पीठ वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे। चांगलं चाळून ते घ्यायचं, म्हणजे मग पोळ्या सुद्धा मस्त होतात। पिठामध्ये अंदाजे मीठ टाकून घेतलं। आता पुरणपोळी करत असताना फक्त पिठामध्ये जर तुम्ही डायरेक्ट हळद घातली तर असे पिठामध्ये पॅचेस येतात हळदीचे आणि खूप डार्क रंग सुद्धा येतो। यामुळे असं पाण्यामध्येच आपल्याला हळद मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे मग एकसारखी अशी पिठाला लागली सुद्धा जाते आणि कुठे आधीमध्ये असे पॅचेस सुद्धा येत नाहीत। अशा छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्यासोबत खूप साऱ्या व्हिडिओच्या दरम्यान शेअर केलेले आहेत। यामुळे व्हिडिओला अजिबातच तुम्ही स्किप करू नका। आता पुरणपोळी करायचं म्हटल्यावरती मैद्याचा वापर करावा लागतो, तर इथे आपण अजिबात मैद्याचा वापर करणार सुद्धा नाही। तर इथे आपण पूर्णपणे गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या असणार आहेत। फक्त हे गव्हाचे पीठ तुम्ही वस्त्रगाळ करून घ्या किंवा मग जी मैद्याची चाळण असते त्याने 2 वेळा हे पीठ चाळून घ्यायचं। तसं तर कोंडा काढायला नको, पण तरी सुद्धा जर सुबक आणि सुंदर पुरणपोळ्या हव्या असतील ना, तर पीठ तुम्हाला चाळून घ्यावंच लागेल। आता नेहमीप्रमाणे आपण जशी कणिक मळतो चपातीसाठी, त्याच पद्धतीने तितपतच खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशा कन्सिस्टन्सीची आपल्याला कणिक मळायची आहे। तर इथे कणिक मळून झाली। आता अजिबात याला तेल लावायचं नाही। तेल जेव्हा तुम्ही कणकेला लावता तेव्हा तेल हे पिठाच्या कणांमध्ये जाऊन बसतं आणि त्यामुळे मग जे ग्लुटन आहे आपल्या पिठाला अगदी खेचल्यासारखं हवं असतं ते इथे मिळत नाही, त्याची प्रोसेस मंदावली जाते। यामुळे आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये अजिबातच तेलाचा सध्या तरी वापर करायचा नाही। आता इथे एखादं सुती मलमलचं कापड घ्यायचंय आणि याची अशी पुचुंडी बांधून घ्यायची किंवा गाठ बांधून घ्यायची। तर अशी गाठ बांधून घेतली की यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचंय। तेलामध्ये कणिक भिजवण्यापेक्षा असं पाण्यामध्ये तुम्ही भिजवाल तर ती पौष्टिक सुद्धा होईल आणि जशी सुबक, सुंदर, अतिशय पातळ तरी सुद्धा मस्त गुलगुलीत अशी पुरणपोळी जी असते ना, ती या कणकेमुळे नक्कीच होईल। सुरुवातीला जी चणा डाळ आपण भिजत घातली होती बरोबर अर्धा तास झालेला आहे। आता कुकरच्या भांड्यामध्ये पूर्ण ही डाळ पाण्यासकट काढून घेऊ। आता पुरण शिजवत असताना कुकर थोडासा मोठा घ्यायचा। मी इथे 5 लिटरचा कुकर घेतलाय। यामध्ये भरपूर पाणी घालायचे, म्हणजे तुम्हाला जर येळवणी हवी असेल आमटीसाठी ना तर भरपूर पाणी घालायचे। येळवणी नको असेल तर फक्त डाळीच्या वरती अर्ध बोट आपल्याला पाणी घालायचे। आता पुरणाला छान असा रंग यावा यासाठी पाव चमचा हळद घालायची। हळद घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातली तरी सुद्धा चालेल। यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर मीठ घालायचे। तसं तर पुरण गोड असतं, पण गोडीमध्ये थोडंसं मीठ गेलं ना की मग ते आणखीनच त्याची गोडी छान वाढली जाते। आता यामध्येच जो पोह्यांचा चमचा असतो ना
तो चमचाभर तेल आवर्जून घालायचे। तेल घातलं की पुरण छान असं मऊसूत शिजलं जातं आणि छान पुरण होतं। मध्यम आचेवरती कुकरच्या 4 शिट्ट्या इथे मी काढून घेतल्या आहेत। कुकर जर मोठा घेतला ना, अजिबात जी डाळ आहे ना वरती सुद्धा येत नाही। अगदी बोटचेपी अशी डाळ आपली झाली पाहिजे, पूर्णपणे अशी मस्त मऊसूत झाली पाहिजे। आता जी येळवणी आहे ना ते मी वेगळं काढून घेणार आहे। पुरणाची चाळण घेऊन हे गाळून घ्यायचं आहे। डाळ संपूर्ण काढून घेतली असं चमच्याच्या साहाय्याने हलकासा दाब दिला ना की मग सगळं पाणी असं निथळलं जातं। आता पुरण बनवत असताना नेहमीची काय पद्धत आहे, आपली डाळ शिजली की आपण यामध्ये गूळ मिक्स करतो आणि चांगला पुरणाला चटका देतो आणि त्यानंतर मग हे वाटून घेतो। पण या उलट आज आपण करणार आहोत। डाळ शिजली की लगेच आपण याला वाटून घ्यायची आहे। डाळीची क्वांटिटी सुद्धा कमी असते, भरपूर ही डाळ गरम असते, यामुळे लगेचच आपली डाळ वाटली सुद्धा जाते। अगदी सहज चमच्याने सुद्धा तुम्ही हे पुरण वाटू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता की अगदी सहज हे पुरण वाटलं जात आहे। हवं असेल तर तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता। आता इथे मी फक्त पुरणाची चाळण ती काय एक्स्ट्रा घेतली आहे आणि हा जो पेला आहे तो एक एक्स्ट्रा घेतला आहे आणि खाली जे भांडं दिसत आहे ना ते कुकरच आहे। कुकरवरतीच मी हे चांगलं पुरण वाटून घेतलं आहे। बघा, बोलता बोलता आपलं पुरण सुद्धा वाटून झालेलं आहे। ही डाळ वाटून घेत असताना मला फक्त 2 मिनिटं सुद्धा लागले नाही। मस्त अशी डाळ इथे वाटून झालेली आहे। आता जितकी आपण सुरुवातीला डाळ घेतली तितकाच आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे। आता जी डाळ आपण वाटून घेतलेली ती हलकीशी गरम आहे, लगेचच यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करून घ्यायचंय। गूळ मिक्स करून घेतला की हा कुकर लगेचच मी गॅसवरती चढवलेला आहे। मध्यम आचेवरती चांगलं पुरण आपल्याला इथे परतून घ्यायचे। सुरुवातीला काही मिनिटे पुरण परतून घेत असताना तुम्हाला खूप ते पातळ वाटेल, कारण यामध्ये आपण गूळ घातलेला आहे। पण जसं जसं तुम्ही परतत राहाल ना तसं तसं हे पुरण पुन्हा घट्ट होतं। तर तुम्ही इथे बघू शकता एकूण 15 मिनिटांमध्ये पुरण छान असं तयार झालेलं आहे। पुरणाची कन्सिस्टन्सी जी आहे ना थंड झाल्यावर आणखीनच थोडीशी दाटसर होते। यामुळे या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आणि दुसरी ओळखायची पद्धत म्हणजे हा चमचा पुरणामध्ये रोवल्यानंतर असा उभा राहायला हवा, म्हणजे आपलं पुरण परफेक्ट असं तयार झालेलं आहे। संपूर्णपणे थंड करून घ्यायचं। आता पुरण जोपर्यंत थंड होतंय तोपर्यंत कणिक तिंबवून घेऊया। फार तर फार पुरण अर्ध्या तासामध्ये तयार होतं, किंवा यापेक्षा सुद्धा कमीच वेळ लागतो। अर्धा तास हे पीठ मी असंच पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं। पाण्यामधून काढून घेऊयात आणि थोडंफार यामध्ये जर तुम्हाला पाणी वाटत असेल वरती तर ते हलक्या हाताने दाबून पिळून काढायचं आहे। आणि खाली जे शिल्लक पाणी राहिले ते तुम्ही झाडाला ओतू शकता। यामधलं पाणी काढून घेतलं आणि त्याच भांड्यामध्ये कणिक सुद्धा तिंबवून घेणार आहोत। कमीत कमी भांड्यांचा इथे कसा वापर करता येईल हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, कारण पुरणपोळी म्हटल्यावरती खूप भांड्यांचा राडा होतो। आता हलकसं हे पीठ मला चिकट जाणवत आहे, अजूनही आपल्याला तिंबवून घ्यायचे। तर यासाठी पीठ तर इथे चांगलं भिजलेलं आहे, पण आता तेलाचा इथे वापर करून पुन्हा हे पीठ थोडा वेळ आपल्याला तिंबवून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे। तर साधारण सुरुवातीला पोह्यांचे 2 छोटे चमचे तेल यामध्ये घातलं। या तेलामध्ये पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। पुरणपोळीची ही कणिक मी चांगली 4 ते 5 मिनिट तिंबवून घेतलेली आहे। मस्त यामध्ये ग्लुटन तयार झालेलं आहे, चांगलं हे पीठ खेचलं जातंय, याचाच अर्थ आपलं कणिक इथे परफेक्ट मळून झालेलं आहे। आता हे अगदी कोरडं पडू नये म्हणून फक्त कणकेला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं, त्यामुळे आपली कणिक अजिबातच कोरडी पडणार नाही। ही कणिक मळून घेण्यासाठी मला पोह्यांचे फक्त 4 चमचे तेल लागलं आहे। जोपर्यंत आपण कणिक मळून घेतली तोपर्यंत पुरण देखील छान असं थंड झाले। आता पुरणपोळी लाटायला घेऊ। इथे माझ्याकडे बटर पेपर आहे। बटर पेपर तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही प्लॅस्टिकचा पेपर सुद्धा वापरू शकता। बटर पेपरला सुरुवातीला मी थोडंसं तेल लावून घेणार आहे, अगदी असं पुसून घ्यायचं आहे। तेल अगदी चपचपीत तेल आपल्याला यावरती लावायचं नाही,
आता कणिक घ्यायची, कणकेचा एक उंडा घ्यायचा आणि हातावरती थोडासा तो आधी हलक्या हाताने मळून घ्यायचा आहे। हाताला जर तो चिकटत असेल तर थोड्याशा तेलाचा तुम्ही इथे वापर करू शकता। आता हा चोळून झाला की यानंतर आपल्याला अशी खोलगट थोडीशी वाटी तयार करून घ्यायची आहे। आता यामध्ये जितकं बसेल तितकं भरपूर सारण आपल्याला यामध्ये घालायचं आहे। असं छान दाबून दाबून पुरण आपल्याला यामध्ये भरवून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला पुरणपोळी थोडेसे जास्त क्वांटिटीमध्ये करायची असेल ना तर पुरणाच्या आधीच थोडे उंडे करून ठेवायचे, किंवा मग आपण जी कणिक मळून घेतली आहे ना त्याचे सुद्धा उंडे तुम्ही आधीच करून घेतले, पटापट हे काम सुद्धा होतं। पुरणपोळी छान फुलावी यासाठी यावरती थोडंसं पुरण भरल्यानंतर गव्हाचं पीठ घालायचं, त्यामुळे पुरणपोळी छान अशी टम्म फुगते। जो उंडा आहे ना तो छान असा या पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राची जी पिठी आहे ना ती काढून घ्यायची, कणिक थोडी कमी घ्यायची आणि पुरण मात्र भरपूर पुरणपोळीमध्ये असायला हवं। तयार केलेला हा उंडा हातावरती एकसारखा थापून घ्यायचा, म्हणजे मग पुरण एकसारखं कडेपर्यंत पसरलं जातं। बटर पेपरवरती हा पुरणाचा उंडा ठेवायचा। आता इथे प्लॅस्टिकचं शीट घेतलंय, दुधाची किंवा तेलाची पिशवी तुम्ही इथे घेऊ शकता। याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय किंवा बटर पेपर सुद्धा तुम्ही दोन्ही साईडने वापरू शकता। तेल लावून सगळ्या बाजूंनी व्यवस्थित असं पुसवून घ्यायचंय, म्हणजेच अगदी थोडंसंच तेल आपल्याला यावरती लावून हे तेल संपूर्ण पेपरला पुसून घ्यायचं आहे। आता दोन्ही हे पेपर आहेत ते अशा पद्धतीने तुम्ही गोल गोल फिरवत पुरणपोळी एकसारखी अशी बोटांच्या मदतीने पसरून पुरणपोळी आपल्याला ही तयार करून घ्यायची आहे। जर हवं असेल तर तुम्ही इथे लाटण्याचा सुद्धा वापर करू शकता, लाटून सुद्धा परफेक्ट अशी पुरणपोळी होत असते। सगळ्या बाजूंनी हात फिरवून घेतला की लगेच लक्षात येते कुठे पुरणपोळी जाड राहिलीये, कुठे पातळ राहिली हे लगेचच समजलं जातं। आणि आता तुमच्या लक्षात येतच असेल पुरण अगदी काठापर्यंत व्यवस्थित असं पसरलं गेलं आहे, कुठेही पुरणपोळी फुटत नाहीये, कुठेही आपल्याला पलटी करून लाटावी लागत नाही। अलगद असा कागद तुम्ही सरकवून घ्यायचा आणि परफेक्ट अशी पुरणपोळी एकसारखी जमेल तितकी पातळ तुम्हाला ती करता येते। छान अशी एकसारखी पुरणपोळी थापून झाली। यावरचा पेपर काढून घेऊ आणि तुम्ही इथे बघू शकता अजिबात हा पेपर पुरणपोळीला चिकटला सुद्धा नाही। आता ही पुरणपोळी अशीच उचलायची, बटर पेपर आहे यामुळे डायरेक्ट तुम्ही ही तव्यावरती घालू शकता। प्लॅस्टिकचा पेपर असेल तर तो तुम्हाला काढून घ्यावा लागेल। गॅसची फ्लेम लो टू मीडियम वरती ठेवायची आहे आणि आधीच तवा थोडासा गरम करून घ्यायचा आहे। बटर पेपर अगदी अलगद काढून घ्यायचा आणि नंतर पुरणपोळी नेहमीप्रमाणे भाजून घ्यायची। पुरणपोळी लगेच पलटी करायची नाही। असे हलकेशे बबल्स यावरती आले, हलकीशी कोरडी वाटायला लागली की याच्या कडा आहेत ना त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि अलगद ही पुरणपोळी पलटी करायची। पुरणपोळी पलटी करून घेतली की अगदी तेल थोडंसं, म्हणजे अगदी पाव चमचे तेल यावरती लावून घ्यायचे। तेलावरती आपण पुरणपोळी थापून घेतल्या होत्या त्यामुळे खूप जास्त तेल सुद्धा यावरती लावायचं नाही। पुरणपोळी छान अशी फुलली गेलेली आहे, टम्म अशी झालेली आहे। पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेऊयात। या साईडने सुद्धा अगदी थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ। प्रत्येक एक पुरणपोळी छान अशी टम्म फुगते, पातळ असते तरी सुद्धा मस्त गुबगुबीत ही वाटते। या पुरणपोळीचा पापुद्रा जो असतो तो अतिशय पातळ असतो, त्यामुळे अगदी पटकन ही भाजून सुद्धा होते। पुरणपोळीला असे मस्त डाग येईपर्यंत मस्त अशी भाजून घ्यायची। पुरणपोळी भाजण्यासाठी साधारण 2 ते 2.5 मिनिटं लागत असतात। पुरणपोळीच्या कडा ज्या आहेत ना त्या हलक्या दाबून भाजून घ्याव्या लागतात, कारण पुरणपोळी छान अशी टम्म फुगते। इथं पुरणपोळी भाजून झालेली आहे, काढून घेऊया। याच पद्धतीने बाकीच्या पुरणपोळ्या सुद्धा करून घेतलेल्या आहेत। पाव किलो मध्ये मध्यम आकाराच्या 9 ते 10 पोळ्या तयार होतात। या खूप मोठ्या सुद्धा नाहीयेत आणि अगदीच लहान सुद्धा नाहीयेत। पुरणपोळी बनवायच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। जशाच्या तशा फॉलो करा, म्हणजे मग तुमची सुद्धा पुरणपोळी अशीच होईल। या पुरणपोळीचा पापुद्रा जो असतो ना तो अतिशय नाजूक आणि पातळ असतो, यामुळेच ही छान अशी सुंदर आणि तोंडात टाकताच विरघळणारी होते। पुरणपोळी हाताने थापून घेतलेली आहे, यामुळे पुरण अगदी कडेपर्यंत सुद्धा पसरलं जातं। आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.